नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 7वी मराठी विषयाच्या तासिकेत मी सौ सोनाली चुरी आपले स्वागत करते. आज आपण कविता 8वी शब्दांचे घर या कवितेचा तिसरा भाग पाहत आहोत. तत्पूर्वी काही सूचना आहेत. आज आपण ग ची कथा पाहणार आहोत. ग वरून येणारे 5 शब्द तुम्हाला लिहायचे आहेत. त्यासाठी कथा नीट काळजीपूर्वक ऐकायची आहे. चला तर मग करूया सुरुवात. कथा ग ची. गौरी आणि गिरिजा गजानन बापूंच्या 2 मुली. दोघीही अगदी गुणी. वेळेवर अभ्यास करणं, आईला मदत करणं वगैरे वगैरे कामं नेमाने करत होत्या. त्यांनी घराभोवती एक छोटी बाग केली होती. एके दिवशी गौरी फुलझाडांना पाणी घालता घालता गुणगुणत होती. अगदी गोड गळा होता तिचा. तिथून गणपत भाऊ गणपुले जात होते. ते एक संगीत शिक्षक होते. गाण्याचा गोड आवाज ऐकून ते क्षणभर थबकले. गौरी कोणते तरी भजन म्हणत होती. ते पुढे झाले आणि त्यांनी गौरीचे कौतुक केले. मग ते घरात गेले आणि गजानन बाबूंना भेटले. त्यांनी गौरीला शास्त्रोक्त गाणे शिकवण्याबद्दल सूचना केली. गौरी दुसऱ्याच दिवसापासून गाणे शिकायला जाऊ लागली. देवाचीच देणगी ती. गौरीने फार लवकर त्यात नैपुण्य मिळवलं. गिरिजाई छान गाणं म्हणायची, पण ते देवापुढे भजने म्हणण्या इतपतच. ती देवापुढे गूळ खोबरे ठेवून मनापासून भजन गायची. गौरीचे ऐकून गिरिजाच्या गळ्यातही एक प्रकारचे कौशल्य उतरले होते. गावात संगीत संमेलन होतं. त्यात नवेदित गायकांच्या गाण्याची स्पर्धा होती. म्हणजे जे नवीन गाणारे होते गायक त्यांच्यासाठी स्पर्धा ठेवली होती. त्यात गौरीने नाव दिलं, पण गिरिजाने सुद्धा गंमत म्हणून नाव नोंदवलं. गौरी तिला गर्वानं म्हणाली, तुला ग काय कळतं गाण्यातलं? काही हरकत नाही, घेऊ दे की तिलाही भाग, वडील म्हणाले. गौरीने नाक उडवलं. त्या दिवसापासून गौरी तिच्याशी नीट वागेना. गिरिजाला वाटलं आपण काहीतरी गैर तर करत नाही ना. पण बाबा तर म्हणालेत, घे भाग तू. म्हणून ती मन लावून सराव करत राहिली. स्पर्धेच्या दिवशी देवाच्या व घरात सर्वांच्या पाया पडून दोघी स्पर्धेला गेल्या. दोघींचे गाणे खूप रंगले. निकालासंबंधी उत्सुकता शिगेला पोचली होती. पण तो गाण्याची मैफल संपल्यावर लागायचा होता. गौरी गाणी ऐकत तिथेच बसून राहिली. गिरिजा मात्र घरी जाऊन झोपली. दुसऱ्या दिवशी गिरिजाला कळलं की तिला पहिलं बक्षीस मिळालंय आणि गौरीला दुसरं बक्षीस. गौरीला खूप राग आला होता. पण तिला गजानन बापूंनी तिला समजावलं आणि सांगितलं, हे पहा, आपण फार सुरेख गाणं गातो म्हणून तुला गर्व झाला होता. गर्वाचं घर नेहमीच खाली असतं. तू पुरेसा सराव केला नाहीस. गिरिजा मात्र तो नियमित करत राहिली. आता उद्यापासून तिलाही संगीत शिकायला पाठवतो. जा, अगोदर तिचं अभिनंदन करून ये पाहू. गौरीला आपली चूक उमगली. उमगली म्हणजे कळली. तिने गिरिजाचे अभिनंदन केले. आपल्या वागण्याबद्दल माफी मागितली. मग दोघीही गळ्यात गळ्या घालून खेळायला गेल्या. मुलांनो, इथे ही ग ची कथा संपलेली आहे. मला वाटतं यातून तुम्हाला नक्कीच बोध मिळाला असेल की कुठल्याही गोष्टीचा गर्व करता कामा नये आणि प्रामाणिकपणे प्रत्येक काम मेहनतीने केलं गेलं पाहिजे. बरोबर ना? चला तर मग आता आपण ग वरून येणारे 5 शब्द लिहिणार आहोत. मी तुम्हाला 5 मिनिटाचा अवधी देते. तितक्यात तुम्ही 5 शब्द लिहिणार आहात. ग वरून कथेत आलेले. तुमची वेळ सुरू होते.
आठवतायत ना शब्द? ग वरून येणारे. मला वाटतं मुलांनो, इतका वेळ आपल्याला पुरेसा आहे. नेहमीप्रमाणे शेवटून दुसऱ्या स्लाइडवर कथेमध्ये ग वरून आलेले सगळे शब्द मी देत आहे. तुम्ही आपले शब्द तपासून पहा आणि चुकीचे शब्द असतील तर 5 वेळा लिहून काढा, म्हणजे आपल्या चुका पुढे होणार नाहीत. चला तर मग. मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न 6 पर्यंत उत्तरं लिहिली होती. आता आपण प्रश्न 7वा बघतोय. खालील शब्दांपासून अर्थपूर्ण शब्द बनवा. उदाहरण दिलं आहे, लांटिवे आणि त्याचा अर्थपूर्ण शब्द होतो वेलांटी. हां, जसं सफुधुस म्हणजेच धुसफूस, कानी नोका म्हणजेच कानोकानी, आणि तिसरं आहे रकुअंग म्हणजेच अंकुर. बी मधून छोटंसं झाड उगवतं ना, त्याला अंकुर असं म्हणतात. प्रश्न 8वा. खालील शब्दांना कवितेत आलेली विशेषणे लिहा. घर, घर कसं आहे? सुंदर. स्वर, स्वर कसे आहेत? हळवे. अंकुर, अंकुर कसा आहे? मनमोकळा, मन कोवळा पाहिजे. आणि वाट कशी हवी? मोकळी. अंकुर मन मोकळा नाही तर मन कोवळा शब्द आहे. टेक्स्टबुक पेज नंबर 28 वर जी कविता आहे त्या कवितेचं शेवटचं कडवं आहे, कानो कानी कुजबुजताना अंकुर मन कोवळा. तो मन कोवळा शब्द लिहायचा आहे. मन कोवळा. चला आता लिहायला सुरुवात करा. सफुधुस म्हणजेच धुसफूस. दोन्ही उकार पहिले आहेत. छान अक्षरात लिहा. झालं लिहून. आता दुसरं आहे कानी नोका म्हणजेच कानोकानी. लिहा. कानोकानी. झालं. तिसरं आहे रकुअंग म्हणजे अंकुर. कुचा उकार पहिला आहे. लिहून घ्या. झालं. आता प्रश्न 8व्याकडे जाऊया. कवितेत खालील शब्दांना आलेली विशेषणे. घर कसं आहे? सुंदर. मग लिहा सुंदर. सुचा उकार पहिला आणि सुवर अनुस्वार द्यायचा आहे. दुसरा आहे स्वर. स्वर कसे आहेत? हळवे. त्यातून काही हळवे हळवे राहत होते स्वर, म्हणून स्वर हळवे. लिहा.
तिसरं आहे अंकुर. बघा कवितेचं शेवटचं कडवं, कानो कानी कुजबुजताना अंकुर मन कोवळा. उत्तर लिहित असताना टेक्स्टबुक नेहमी समोर ठेवावं. अंकुर मन कोवळा लिहा, कोवळा स्पेलिंग नीट बघून. अंकुर मन कोवळा. स्क्रीनवर मन मोकळा लिहिला आहे, पण हे स्पेलिंग तुम्ही टेक्स्टबुकमधून कॉपी करून लिहायचं आहे. मन कोवळा. झालं. चौथं आहे वाट. बघा चौथं कडवं जे आहे, तिसरं शेवटचं कडवं जे आहे त्यामध्ये दुसरं वाक्य आहे, वाट मोकळी होऊ न लागे कवितेचाही लळा. मग वाट मोकळी लिहा, उत्तर मोकळी. झालं. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न 9वा, खालील शब्द साखळी पूर्ण करा. बघा आपण जशा गाण्यांच्या नावाच्या भेंड्या खेळत असतो, तर ते शेवटचं अक्षर आपण घेऊन कंटिन्यू करत असतो. फॉर एक्झाम्पल सुनीता, ता वरून येतो तारा, रा, रा वरून राघवेंद्र, द्र, द्र वरून द्रव, व, व वरून वजन, न, न वरून न मन, आणि पुढची शब्दसाखळी तुम्ही पूर्ण करायची आहे. ओके. तुम्ही आता सुरुवात कशी करणार? न या अक्षरावरून करणार. न वरून एखादा येणारा साधा सोपा शब्द, एखादं मुलाचं नाव असेल, मुलीचं नाव असेल ते लिहा. पटकन पेन्सिलीने लिहा. आहे लिहिलं. त्याचं शेवटचं अक्षर घ्या, त्याच्यावरून दुसरा शब्द बनवा. लिहून काढा तो पटकन. पेन्सिलीने करायचं हे सारं. मग त्या शब्दाचा शेवटचं अक्षर असेल त्याने अजून एक नवीन शब्द बनवा. झालं. त्या शब्दाचा शेवटचं अक्षर असेल त्याने शेवटचा शब्द बनवायचा आहे. झालं बनवून? ठीक आहे. आता एक्झाम्पल म्हणून मी सांगते. सुनीता, तारा, राघवेंद्र, द्रव, वजन, नमन इथपर्यंत दिले आणि पुढची साखळी शब्द तुम्हाला कंटिन्यू करायची आहे. मग न, न वरून नवीन येईल, नवीन. मग न वरून न जर, मग र वरून रवी, वी वरून वीर. अशा प्रकारे तुम्ही शब्दसाखळी पूर्ण करू शकता. तुम्हाला उत्तर देते मी, पण तुम्हाला सुद्धा ही आली पाहिजे, कारण परीक्षेत असे शब्द बदलून येतील. आता दुसरी शब्द साखळी आहे बघा. घर, मग र वरून रवा, मग वा वरून काय येईल? वा वरून एखादा शब्द सुचवा, आठवा, आणि तो पेन्सिलीने लिहा. लिहिला. त्याचं शेवटचं अक्षर घ्या, त्या शेवटच्या अक्षराने नवीन शब्द तयार करा, आणि अशा प्रकारे 6 शब्द बनवा. पटकन, मी तुम्हाला वेळ देते. हे शब्द तुम्ही पेन्सिलीने वर्कबुकमध्ये लिहित आहात. 2 मिनिटाचा वेळ तुम्हाला मिळतोय. पटापट शब्द आठवायचे आणि लिहायचेत. चुकले तर नंतर आपण बघणार आहोत, काही हरकत नाही चुकले तर. पेन्सिलीने लिहा. बघा मजा येते की नाही हे सोडवायला शब्दसाखळी? आपल्या डोक्यात असलेले सगळे शब्द इथे आपल्याला मिळत आहेत, आणि आपण नवीन नवीन शब्द लिहून साखळी पूर्ण करतोय.
झाले लिहून? आठवा आठवा, कोणाची मदत न घेता लिहायचंय. साधे सोपे शब्द घ्या. आता याचं उत्तर मी सांगते बघा. घर रवा, वा वरून वार, हा, र वरून रथ, थ वरून थवा, वा वरून वाट, ट वरून टरबूज, ज वरून जहाज. कळलं? तुमचं सुद्धा कदाचित असंच काहीतरी बरोबर असेल. चला आता आपण उत्तर बघूया. बघा, नमन नंतर नवीन, न ला घेऊन न जर, र वरून रवी, वी वरून वीर. हा, चला लिहून घ्या. झालं? आता दुसरी शब्दसाखळी बघा. घर रवा, वार, रथ, थवा, वाट, टरबूज आणि ज वरून जहाज. लिहून घ्या. तुमचे शब्द कदाचित वेगळी असतील. झालं लिहून? चला आता आपण पुढच्या प्रश्नांकडे वळूया. प्रश्न आहे 10वा. खालील चौकोनातील अक्षरांमध्ये शब्दयोगी अव्यय लपलेली आहेत. आता मला सांगा, शब्दयोगी अव्यय म्हणजे कुठलं अव्यय? शब्दांच्या 8 जाती बघितल्या, त्यातले 4-4चे 2 गट आहेत. पहिला गट आहे सव्यय मधला आणि दुसरा गट आहे अव्यय मधला. बरोबर? त्यातलं शब्दयोगी अव्यय म्हणजेच शब्दाला जोडून येणारा शब्द म्हणजेच शब्दयोगी अव्यय. तर उभ्या आडव्या तिरप्या पद्धतीने अक्षरं घेऊन शब्दयोगी अव्यय बनवा आणि दिलेल्या जागेमध्ये लिहायची आहे. आता मी काय करणार आहे, तुम्हाला शब्द देते, ते शब्द तुम्ही लिहायचे आहेत आणि मग पेन्सिलीने ते शोधून त्याला बॉक्स आखायचे. कळलं? चला तर मग लिहून घ्या. साठी काय शब्द असेल? मी आईसाठी खाऊ घेतला. आईसाठी हा एकच शब्द आहे. मग साठी हा काय झाला? शब्दयोगी अव्यय. दुसरा आहे सह. मी माझ्या मित्रमैत्रिणींसह फिरायला गेले होते. सह. खाली. मग आहे सकट. माझ्या सकट सगळेच फिरायला गेलो होतो. प्रमाणे. आईप्रमाणे मीही उंच झाले आहे. समोर.
पुढे, मागे, वर, नजीक, सारखा, नंतर, झाले लिहून शब्द. आता काय करायचंय, पट्टी आणि पेन्सिल घ्यायची आहे आणि त्याने हे ड्रॉ करायचे आहेत. शब्द शोधायचे आणि ड्रॉ करायचे. चला मी 2 मिनिटं तुम्हाला देते, तुम्ही पटापट ड्रॉ करा. सह शब्द कुठे आहे बघा. सह शब्द ऑलरेडी दिलेला आहे त्यांनी. खाली, खाली पण दिलेला आहे. मग आहे सकट, बघा कुठे आहे. पहिल्या रांगेत आडवं आहे बघा, शेवटून 3 अक्षरं. सकट, मिळालं. हे बघा, सकट, मिळाले का. हा, आता पुढचा शब्द आहे, ड्रॉ करताय, करा. मग आहे प्रमाणे. कुठे प्रमाणे, हा बघा तिसऱ्या लाईन मध्ये प्रमाणे दिसतोय. माझा लेझर पॉइंट फिरतोय बघा, प्रमाणे. झालं. पुढे आहे समोर. कुठे मिळाला, हा बघा समोर. समोर मिळाला ना. मग आहे पुढे. कुठे पुढे बघा, बघा इकडे पुढे. मग आहे मागे. हा बघा मागे शब्द इकडे आहे. मग आहे वर. वर बघा इकडे आहे वर. वर. नंतर आहे नजीक. हा बघा नजीक, मिळाला. नजीक. केला. मग आहे सारखा. हा बघा सारखा. झाला. नंतर आहे नंतर. हा नंतर बघा क्रॉस आहे, बघा असा क्रॉस येतोय. नंतर तिरका. मिळाला. झालं करून.
झालं लिहून? चला पुढच्या स्लाइडवर जाऊया. प्रश्न 12. खालील चौकट वाचा, त्याप्रमाणे उरलेल्या चौकटी पूर्ण करा. बघा, पहिलं दिले क प. आता आपण 12 खडी शिकतो. क का की की कू कू के कै को कौ कम कहा. बरोबर. तर ह्या 12 खडीमधले त्या अनुषंगाने त्या सिक्वेन्सने आपल्याला पुढे जायचंय. बघा, क वरून कप, मग क नंतर येतो का, मग का वरून काया, मग का नंतर की येतं, मग की वरून किसणी, क का की दुसरी की येते म्हणून की व. की नंतर कू येतो, मग कू वरून कुसुम, मग कू नंतर त्यांनी खालच्या बाजूला बघा कूट दिलंय. कू नंतर दुसरा कू, कूट, मग कू नंतर के येतो, मग के वरून केर, मग कै येतो. ॲरोची दिशा बघा, मग तुम्हाला कळेल. कै वरून कैरी, मग कै नंतर को येतो, मग को वरून कोपरा, को नंतर कौ येतो, कौ वरून कौल, कौ नंतर कम येतो, कम वरून आहे कंठ. कळलं? आणि इथेही संपवलेली आहे. आता तुम्हाला स वरून सुरुवात करायची. बघा, स सा सी सी सू सू, से सई सो सौ सम. ओके, चला तर मग 1 मिनिट देते तुम्हाला. पटकन पेन्सिलीने लिहून घ्यायचंय तुमची उत्तरं. चला, वेळ सुरू झाली आहे. सा वरून लिहा. काही अक्षर, काहीही लिहा. झालं? मग सी वरून लिहा. तिसऱ्या चौकोनात सी वरून लिहा. पहिला सी. चला, 5व्या चौकोनात चला. पहिला सू, मग सूपच्या खालती या बरोबर. से वरून लिहा. से वरून झाल्यानंतर सो वरून लिहा. से नंतर सई. एक चौकोन एक्स्ट्रा दिलेला आहे. सोनेच्या अगोदरचा जो चौकोन आहे तो एक्स्ट्रा दिले, तिथे काही लिहू नका. मग सो नंतर काय येणार? सौ. लिहा सौ वरून. झालं? आणि मालं संग. चला आता उत्तर बघूया. बघा, स वरून मी सण आहे. सा वरून साप, साबण, सी वरून सीताफळ, सू वरून सुनील, से वरून सेवक, सई वरून सैनिक, आणि एक चौकोन एक्स्ट्रा दिलाय मी म्हटलं तुम्हाला. सो वरून सोने ऑलरेडी दिलाय. मग सौ वरून सौर ऊर्जा, आणि मग संगत. समजलं? आली ना मजा तुम्हाला? झालं लिहून? आता वेळ झाली आहे शब्दलेखन चेक करण्याची. तपासून घ्या बरं तुमचे शब्द, कुठले कुठले शब्द तुम्ही लिहिलेले आहेत ते आणि बरोबर आहेत का. नेहमीप्रमाणे चुकीचा शब्द 5 वेळा लिहून काढायचा आहे. बघूया आता. गौरी, गिरिजा, गजानन बापू, गुणी, गुणगुणत, गोड, गळा, गणपत भाऊ, गणपुले, गाण्याचा, गेले, गाणे, गूळ, गावात, गायकांच्या, गंमत, गर्व आणि गैर. हे इतके ग वरून शब्द या कथेमध्ये आले होते. ठीक आहे? चला तर मग तोपर्यंत वर्कबुक कंप्लीट करायची आहेत. थँक यू.